आमचे मित्र भारत कांतीलाल तळेकर यांचे वडील वैकुंठवासी कांतीलाल जनार्दन तळेकर यांना सोमवार दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी देवाज्ञा झाली. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. आज या ठिकाणी श्री उत्तरेश्वराच्या पवित्र पावनभूमीत त्यांचा दशक्रिया विधी संपन्न होतोय. या दशक्रिया विधीसाठी तळेकर परिवारातर्फे या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रसिद्ध कीर्तनकार जे जी टॉकी फेमस आहेत, हरिभक्त पारायण, शिवचरित्रकार, वाणीभूषण श्री बाळासाहेब शिंदे महाराज जालना यांचे या ठिकाणी प्रवचन आयोजित केलेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की या दशक्रिया विधीनिमित्त आपण आपल्या प्रवचन सेवेस सुरुवात करावी. त्याचबरोबर या ठिकाणी दशक्रिया विधीसाठी उपस्थित असलेले विधिज्ञ अविनाश काका कुलकर्णी यांनाही मी तळेकर परिवाराच्या वतीने विनंती करतो की आपण विधीसाठी सुरुवात करावी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सर्वांनी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. उत्तरेश्वर भगवान की जय. रामकृष्ण पंढरीनाथ भगवान की जय. बस काय म्हणले, बंद करून ठेवा. रामकृष्ण रामकृष्ण. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली प्राणेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री उत्तरेश्वर भगवान की जय. सब संतन की जय. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना मनोलय धनंजया जिया परी. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमक्षादिलक्षणम एकम नित्य विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावार्थितम त्रिगुणरहितम सद्गुरुं तं नमामि. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रारंभे विनंते करु गणपती विद्यादया सागरा. अज्ञानत्वहरोनि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अरुणी देशांतरा पाठवे. हेरंबा गरुडायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. कैलास राणा शिवचंद्रमौली
फणींद्र माता मुकुटे जळाळे, कारुण्य सिंधू भव दुःख हारे, तुझवीन शंभू मज कोण तारे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणून धनंजया जियापरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायातील 101 क्रमांकाची ओवी असून ओवीच्या माध्यमातून संत श्रेष्ठ ज्ञानोबराय जो जन्म आणि मृत्यूच्या बंधनामध्ये अडकलेला जीव आहे, त्यातून त्याला निघण्याकरता एक संबोधन करतात ज्ञानोबराया. भगवंत म्हणतात की अर्जुना, कलहम काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम वितो विदुहोत. भगवान परमात्मा म्हणतात की अर्जुना, देहारूपी गावामध्ये जो जन्माला आलेला जीव आहे, त्याला प्रत्येकाला जावा लागणारे नवे नवे जो उपजला आहे, उपजते नासे नासिलते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिवेमेगा. जो उपजला आहे तो निमणार आहे, ज्याचा जन्म झालाय त्याला मरण निश्चित येणार आहे. देहरूपी गावाला आल्यानंतर त्याला तुम्हा आम्हाला नाही म्हणता येणार नाही. प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसहा पर्यायापैकी कैलासवासी कांतीलाल जनार्दन तळेकर म्हणजे आपल्या सर्वांचे कांतीलाल आबा यांच्या या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण सगळेजण उपस्थित आहात. संत वाङ्मयाने, संत साहित्याने आणि संत तत्वज्ञानाने आपलं जीवन फुलवणारे तुम्ही भगवान उत्तरेश्वर भगवान परमात्म्याची सेवा करणारे थोर वारकरी संप्रदायाचे उपवासक सगळी मंडळी या प्रवचन सेवेकरता उपस्थित आहात. संपूर्ण आहात तळेकर परिवार, अतिशय दुःखांकित परिवार. एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व आज पाहता पाहता 10 दिवस झाले ते तुमच्या आमच्यात राहिले नाही. वायू शहाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केले, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, या कुटुंबाचा परिवाराचा सांभाळ केला कांतीलाल आबाने. आणि आज आबा जाऊन 10 दिवस पूर्ण होत आहेत, त्यांचा दशक्रिया विधी समापन्न होत आहे. त्या संबंधाने प्रवचन रूपी सेवा या तळेकर परिवाराने आयोजित केलेली आहे. गोड परिवार आहे. पाठीमागे श्रीमती लक्ष्मी कांतीलाल तळेकर पत्नी, आदरणीय श्री अरुण जनार्दन तळेकर भाऊ, आदरणीय श्री रामचंद्र जनार्दन तळेकर भाऊ, आदरणीय युवराज कांतीलाल तळेकर मुलगा, आदरणीय रमेश कांतीलाल तळेकर मुलगा, त्याचबरोबर आदरणीय श्री भारत कांतीलाल तळेकर मुलगा, आदरणीय अच्युत काका तानाजी तळेकर पुतण्या, श्री महेश शिवाजी तळेकर पुतण्या, श्री समाधान धनाजी तळेकर पुतण्या, सो पद्मिनी रमेश तळेकर सुनमाई, सो मोठा परिवार आहे. सविता भारत तळेकर सुनमाई, त्याचबरोबर नाथसून आहे, नातू परतंदू, अतिशय मोठा परिवार आहे. समस्त तळेकर परिवारांना मी सर्वांच्या चरणार विंदन माझा माथा टेकतो. अतिशय सुंदर आणि गोड असं आवेदन निवेदन केलंय. माझ्यावरती प्रेम करणारे पारमार्थिक स्नेही गो मातेची जी सेवा करतात, आपल्याच भावकीतील आपल्या जवळचे निकटवर्ती असणारे परमस्नेह परम आदरणीय परमेश्वर माऊली तळेकर, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आमंत्रणामुळे या तळेकर परिवारांच्या आमंत्रणातून मला फोन आला. म्हणले महाराज तुमचे कीर्तन आम्ही नेहमी पाहतोय, महाराज तुमची कथा ऐकतोय, आम्ही प्रवचन सेवा ऐकतोय,
दशक्रिया विधीच्या संबंधाने तुम्हाला यावं लागेल केम गावामध्ये. यापूर्वी माझे 2 कीर्तन झाले होते. आदरणीय माऊली त्या ठिकाणी साक्षीदार आहेत. आपण सगळी मंडळी तळेकर परिवाराकडेच मी आलो होतो. इकडं जी वस्ती खानट वस्ती तिकडे पण माझी कीर्तन सेवा झाली होती. वर्ष श्राद्धाच्या संबंधाने आलो होतो. आज पहिल्यांदा तुमच्या गावा मी दशक्रिया विधीच्या संबंधाने आलेलो आहे. उपस्थित सगळे मंडळी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने मी आपल्या परमेश्वर माऊली तळेकर यांच्याकडे रात्रीच आलो होतो बरं का दादा. माझं काल कीर्तन होतं रांजणगाव सांडसला शिरूर पुण्याकडे तो प्रवास करून आलो. आता ही प्रवचन सेवा झाल्याच्या नंतर परत संध्याकाळी मला कीर्तन आहे गंभीरवाडीला धाराशिव जिल्ह्यामध्ये. रोजचं धावपळीचा प्रवास धावपळीचं जीवन आणि सकाळी म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे सगळ्या मंडळींना आता सगळे थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये आता येणारे हळूहळू येत राहतील. तुम्ही बसलेले मंडळी मी जे बोलेल ते तुमच्या हिताचं बोलेल. टाइमपास करणार नाही, गप्पा मारणार नाही, पांचट गप्पा सांगणार नाही. मी थोडं प्रवचन करणार आहे. तुम्हाला समजेल पचेल रुचेल अशा पद्धतीचं कीर्तन प्रवचन मी करणार आहे. आपण सगळे मंडळी उपस्थित आहात. सर्वांच्या चरणारविंद मी माझा माथा टेकतो. अतिशय सुंदर आणि गोड असं वातावरण आहे आणि वातावरणामध्ये दशक्रिया विधीचा हा समापन कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही प्रवचन रूपी सेवा मंडळी मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये 2 सोहळे हे निश्चित होत असतात. पहिला सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे बोला बोला मृत्यूचा. मृत्यूचा सोहळा आहे पण तिसरा एक सोहळा आहे बरं का. पाठीमागे बसलेले साहेब कोणता सोहळा आहे बरं का. 64 बोले दादा कोणता सोहळा आहे? लग्नाचा. हा आता कसे असले लग्नाचा सोहळा आहे तो सोहळा होत असतो. पण थोडी शंका अशी आहे मधला जो सोहळा आहे तो सोहळा तुम्ही चुकू शकता. कोणता? लग्नाचा सोहळा. एखादा म्हणला नाही मला लग्न नाही करायचं मला ब्रह्मचारी राहायचं ते सोहळा चुकू शकतो. एखादा म्हणला मला लग्न नाही करायचं मला संन्याशी राहायचं सोहळा चुकू शकतो. एखादा म्हणला मला लग्नच नाही करायचं अविवाहित राहायचं साहेब सोहळा चुकू शकतो आपण. पण जन्माला आला की जन्माचा आणि मृत्यूचा सोहळा चुकता येत नाही माणसाला. येतो का? नाही. जो उपजलाय तो निमणार आहे. जो उगलाय आता हा सूर्य उगलाय सकाळी सूर्य आस्तीला जाणार आहे तो संध्याकाळी मावळणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून जन्म झाला या सृष्टीमध्ये जो जीवरूपी गावाला आलाय जो जीव जन्माला आलाय समजायचं त्याला एक दिवस जावा लागणार आहे. मराने आतळे तुम्ही आम्ही गेलो साहेब यात नवल परमेश्वर माऊली 9वीं मर गए 10वीं मर गए 88 33 कोटीची देवता मर गए पडे काल के फाशी किंवा नाशिवंत देह जाणार सकळ. बोलत चला ज्यांच्या पाठ्याचे आयुष्य खातो काळ सावधान क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं किसी का कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरोसा. आजा मेला पंजा मेला बाप बसना गेला देखत देखत नातो पंतो तोही तैसा झाला. म्हणून बसलेले मंडळी तुमचा माझा क्षणाचा भरोसा नाही. तुम्हाला वाटतं मी प्रवचन करा म्हटलं माझं दशक्रिया होणार नाही असं वाटतं का? तुम्ही प्रवचन ऐकतात तुम्हाला वाटतं का तुमचा दशक्रिया होणार नाही? होय 64 बोले इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाचा दशक्रिया होणार आहे. आता दशक्रिया ही काय भानगडे ऐका ऐका 13वा ही काय भानगडे आणि वर्ष श्राद्ध ही काय भानगडे साहेब. इथून पुढच्या पिढीला धन्यवाद रामकृष्ण आहे. इथून पुढच्या पिढीला जर कळलं नाही ना ऐका ताई काका दशक्रिया का करायची 13वा का करायचा आणि वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण चक्रश्राद्ध का करायचं हे जर कळलं नाही ना नवीन पोरांना तुम्ही आम्ही आहे तोपर्यंत आहे पण पुढच्या पिढीला जर नाही कळालं तर ती एका दिवशी सगळे गंगेला वाहतील. पण हे कळणं महत्वाचं आहे. त्याच्याकरता प्रवचन असते. प्रवचन त्याच्याकरता असते. एखादा दोष घडला आता पिंडदान करू लागले 1 पिंडदान 2 पिंडदान 3 पिंडदान 4 पिंडदान 5 पिंडदान 6 पिंडदान 7 8 असे 10 पिंडदान दशक्रिया विधी 10 पिंडदान केल्याच्या नंतर जर पण एखादा विधी करत असताना आता मुला कोण एखादा वडिलाच्या पित्तीर्थ हा विधी चालू आहे
ब्राह्मण काका या ठिकाणी विधी करताय, ब्राह्मण काका मंत्राचा उच्चार करताय, ऐकताय ना तुम्ही सगळं, मंत्राचा उच्चार करतात आणि मंत्र उच्चारत असताना ज्या ज्या श्लोकाच्या वेळेस त्या त्या श्लोकाला त्या त्या मंत्राच्या वेळेस पिंडाला हात जर नाही लागला तर दोष घडू शकतो. ऐकताय ना तुम्ही? किंवा मुलं हुशार आहेत, मुलं ज्या त्या श्लोकाच्या वेळेस, पण जर का ब्राह्मण काका श्लोक म्हणताना एखाद्या वेळेस माग पुढे झाला तर ते सुद्धा दोष घडू शकतो तुम्हाला. मग तो दोष निवारण्याचं कारण प्रवचन करत असत. दोष निवारण्याचं काय, एक दोष जाऊन द्या, सर्व दोषाचे हरण करणारा तो परमात्मा आहे. एक दोष नाही. अहो तुम्ही नुसता पितृदोष घेऊन घेतलाय. आता पितृदोषाचे सुद्धा अशी गणमध्ये याचे लक्षण वेगळे. काही काही माणसं तोंडात बोट घालते आणि नख खाते. ऐकतात का तुम्ही? तोंडात बोट घालते आणि नख कुरतडते. हे पितृदोषाचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. काही काही माणसं उगाच असे बसले ना खुर्चीवर साहेब, असे भावायला हात लावतात, असे केस काढतात. हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. कारकशा करणे, नको नको कालवा करणे, नको त्या ठिकाणी बोलणे, हे सुद्धा पितृदोषात. थोडं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे, हळू बोललं पाहिजे. नाडोकरांची भाषा आहे, मिथिले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे, साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. कम बोलो, धीरे बोलो और मिठा बोलो, असं माणसाचं बोलणं असलं पाहिजे. म्हणून एखादा दोष जर घडला तो निवारण करण्याचं काम भगवान परमात्मा करत असतो. त्याच्या नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे. ज्ञानोबरांची ओवी सांगतो तुम्हाला. आईसे माझेनी नाम घोषे, इकडे बघा, इकडे बघा. आईसे माझेनी नाम घोषे, नाहीशी करती विश्वाचे दुःखे, अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरली. हे नामाचे चिंतन आहे. गगना होणी वाढ नाम आहे, एवढी नामाचे चिंतन ताकद आहे. नामस्मरण केलं पाहिजे प्रत्येकाने. इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाने भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आम्ही रात्री आल्याच्या नंतर परमेश्वर माऊलीनं मला सांगितलं, तळेकर माऊलीने, परमेश्वर माऊली मला म्हटले, महाराज आमचे आई वडील, आमच्या वडिलांच्या जीवनामध्ये तर असं आहे म्हणे, त्यांनी 25 वर्ष फक्त भगवंताचं नामचिंतन केलं होतं म्हणे. बसलेले मंडळी, नाही तुम्हाला पंढरपूरला जाता आलं ना, जाऊ नका. नाही आळंदीला जाता आलं ना, जाऊ नका. नाही पैठणला जाता आलं ना, जाऊ नका. पण घरामध्ये जे आहेत ना, त्र्यंबकेश्वरला नाही, निवृत्तीनाथाकडे जाता आलं, त्र्यंबकराजला नका जाऊ. पण घरामध्ये जे माई बाप आहेत ना, त्यांना सांभाळा माझ्या राजांनो, माझ्या राजांनो. घरातली आई रखुबाई आणि घरातला बाप विठ्ठल, त्या दोन देवाची सेवा करा. नाही जाता आलं, जाऊ नका. एक वेळेस आई वडिलांची सेवा केली, देवदावत येतो. पण देवाची सेवा केल्यावर आई वडील येईल काही सांगता येत नसते. आज वीट भिरकावली, विटेवर पंढरपूरचा मालक उभा आहे. पुंडलिकरायाने आई वडिलांची सेवा केली आणि वीट भिरकावली. आज युगे झाले 28, पंढरपूरचा मालक आज विटेवरती. मग नामचिंतन केलं पाहिजे. माऊलींच्या वडिलाने, परमेश्वर माऊली तळेकर यांच्या वडिलाने 25 वर्ष देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि त्यावेळेस असे सात्विक मुलं जन्माला आले. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि तयाचा हरिक वाटे जेव्हा, कांतीला लाभाने पण आयुष्यभर मुलाचा सांभाळ केला. चांगलं त्यांना त्यांच्या पायावरती उभा केलं. चांगल्या पोस्टवरती मुलं, सगळं काही दिलं, सगळं काही मिळालं. पण आबा राहिले नाहीत. आज 10 दिवस झाले ते तुमच्या आमच्यातून गेले. एक लक्षात ठेवा, दशक्रिया विधी हा विधी आहे. 13वा शास्त्र आहे. वर्ष श्राद्ध हे शास्त्र आहे. दशक्रिया विधी म्हणजे 10. दश म्हणजे 10 असं बोलत चला. मला बोललेलं आवडतं बरं का, बोलत चला. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळे आनंदे. दशक्रिया म्हणजे 10. 10व्या दिवशी जो विधी केला जातो ब्राह्मण देवताच्या हाताने, त्याला दशक्रिया विधी म्हणतात. ऐका, माणूस गेला, जाळला हा जीव, याची माती होती, याची राख होती. 3 दिवस हा जीव घरामध्ये असतो, त्याचा आत्मा घरामध्ये असतो. 3 दिवस घरात असतो त्याचा आत्मा, प्रत्येकाचा जीव घरामध्ये असतो. आणि 3 दिवसानंतर तळेकर माऊली याला पंचक्रोशी भ्रमणाचं ज्ञान प्राप्त होतं. सप्तदिनी हा पंचक्रोशी भ्रमण करत असतो. सप्तदिनी म्हणजे किती दिवस? 7 दिवस. सप्तदिनी पंचक्रोशी म्हणजे जे जवळपास 10-20 किलोमीटरचे जे खेडे,
तिथं पाहुणे रावळ्याकडे जात असतो, मुलीकड, मुलाकड, नातवाकड, जे काही पाहुणे मंडळी त्यांच्याकडे हा आत्मा भटकत असतो. 3 दिवस आणि सप्तदिन म्हणजे 7 दिवस, 3 अधिक 7 किती झाले? 10. म्हणजे 10 दिवस झाले ना, हा विधी केला जातो. का तर स्पर्श होत असतो, हा विधी समापन्न करायचा असतो, हा विधी असतो. जर विधी जर नाही केला, दोष घडत असतो. विधी एखाद्या वेळेस मागं पुढे झालं तरी चालतो. उदाहरणार्थ भावकीतला माणूस मेला, परत 2-3 दिवसाला दुसरा मेला, दोघाचा विधी तुम्ही सोबत करू शकता, हा विधी आहे. पण 13वा करता येत नसतो सोबत. गंगा पूजन, गंगेचं पाणी आणावं लागतं. गंगेचं पाणी आणलं होतं, ऐका, सगळ राजा होता. सगळ राजा 60,000 मुलं होती. यज्ञ मानला, मोठा यज्ञ मानला, यज्ञ चालू केला. आता यज्ञ करता काय लागतं मंडळी, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, तुम्ही सगळे हुशार माणसं आहे. यज्ञ असा मांडला, मस्तपैकी शेणाने असं सारलं बरं का. तुमच्या घराकडे कसं तुम्ही मस्त बनवलंय, शेणाने असं सारलं. यज्ञाची ब्राह्मण देवता बसलेले आहे, मंत्र उच्चार चालू आहे आणि समोर घोडा होता यज्ञाचा बांधलेला, पूजा चालू आहे, आहुती टाकणं चालू आहे, एक 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 त्या यज्ञामध्ये. आणि आहुती टाकत असताना मंडळी यज्ञ समापन होतोय. असे यज्ञ किती केले माहिती का त्याने? 99 यज्ञ केले. माहिती किती केले? बोला बोला. 99 यज्ञ केले. कोणी केले? सगळ राजाने. असं बोलत चला, राजाने 99 यज्ञ केले. आता घाम फुटला इंद्राला. देवाचा राजा इंद्र, देवेंद्र नाही बरं, इंद्राला घाम फुटला. आता काय माझं खरं नाही, याने जर 100 यज्ञ पूर्ण केले, इंद्राचं इंद्र पण जात आहे. घाम फुटला इंद्राला. इंद्राने काय केलं, जो यज्ञाला घोडा आणला होता ना कुठं ठेवलेला, यज्ञ पूर्ण होण्याचा नाही, अडथळा निर्माण करायचा, तो यज्ञाचा घोडा घेतला आणि जंगलामध्ये नेला आणि कपिल मुनीच्या आश्रमामध्ये लपून ठेवला. आणि यज्ञ चालू झाला. पाहतात यज्ञाचा घोडा दिसत नाही. मग 60,000 मुलं होते, सगळ्याला कामाला लावलं, जा आपला घोडा बघा कुठे, जा. सगळेजण फिरत फिरत आले. जंगलात आल्यावर कपिल मुनीचा आश्रम दिसला आणि कपिल मुनीच्या आश्रमामध्ये एका कोपऱ्यात घोडा बांधलेला होता. बोर म्हणले, हा ऋषी तर डोळे झाकून ध्यान करतोय आणि आता चोऱ्या करतो. आमचा घोडा चोरून ठेवला आणि ध्यान करतोय. देवाचं ध्यान चालू होतं. महाराज महात्मे असतात, साधू असतात, ऋषी असतात, जपी कपी संन्यासी असतात. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ध्यान ऋषीचं चालू होतं. कपिल मुनीचं नामचिंतन चालू होतं. उत्तरेश्वर भगवान परमात्म्याचं चिंतन करत होते त्या देवाचं. तेवढ्यात मुलगा म्हणला, ऋषी तुम्ही देवाचं ध्यान करताय, चिंतन करताय आणि आमचा घोडा चोरून आणताय काय? विक्षेप झाला. ध्यानातून बाहेर आले. रागाला महाराज दमान झाले. डोळ्यातल्या दिव्य त्याच्याने पाहिलं तर 60,000 मुलं जाग्यावर राख होऊन पडलं. काय ऋषीची ताकद आहे. हे बसलेले मंडळी सामान्य माणसं नाही, संन्यासी ब्रह्मचारी. त्यांनी सगळ्या गोष्टीचा त्याग केला. आपलं आयुष्य, आपली जिंदगी भगवंताकडे समर्पित केलेली. सामान्य नसतात जपी तपी ऋषी. राख झाली, राखीचे ढिग पडले. मग आता त्याला दुसरी बायको होती केसरी नावाची. त्याच्या मुलाला पाठवलं, नाही गेला. त्याला सुद्धा मिळाली नाही. पाहिलं म्हणे आपले भाऊबंद दिसाना, म्हणे कुठे गेले पाहतात, दिसाना झाले भाऊबंद, सगळीकडे पाहतात. त्याच्यानंतर दिलीप नावाचा राजा झाला, त्यालाही मेळ लागला नाही. पाहतो नंतर शेवटी शेवटच्या क्षणाला भगीरथ नावाचा राजा आला. भगीरथाला कळालं आता मीच गेलो पाहिजे, ऐका. शेवटी भगीरथ आला. भगीरथ आयुष्यमान राजाला पण वेळ लागला नाही. त्या कुळामध्ये सगळे जन्माला आल्यानंतर नाही वेळ लागला. कुठे गेले भावबंद?
पण भागीरथ फार हुशार होता. भागीरथाने पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर भागीरथ जंगलामध्ये गेला. पाहतोय कपिल मुनीचा आश्रम दिसला आणि तिथे ऋषी ध्यान करत होते. हरि ओम नम शिवाय, हरि ओम नम शिवाय, हरि ओम नम शिवाय. ऋषीचं नामचिंतन चालू होतं. भागीरथाला म्हणलं, ऋषी माझे भाऊबंद आले का इथं? आता चांगला होता म्हणून चांगलं सांगितलं. आले म्हणे. कुठे? हे समोर राखीचे ढिगे दिसतात ना, ती पडलेत म्हणे भाऊबंद. काय झालं? काय नाही म्हणे, मला विक्षेप केला, मी देवाचं चिंतन करत होतो, भजन करत होतो, राखीचे ढिगे. मला म्हटले घोडा चोरून आणलाय तुम्ही. घोडा आमचा इथं आणून ठेवला, यज्ञाचा घोडा चोरून आणलाय असं म्हटल्याच्या नंतर सांगितलं, ऋषी काय करावं लागेल? काय नाही म्हणे, गंगेचं पाणी आणावं लागेल. गंगेचं पाणी आणलं, यांच्यावर या राखेवर शिंपडले, जशाच तसा जीव पुन्हा होतोय, त्यांना देह धारण होतोय पुन्हा जशाच तसा. मग गंगा आणायची, गंगेची आराधना केली, गंगा प्रसन्न झाली. बोल भागीरथा काय पाहिजे? आमच्या पूर्वजांचा उद्धार करायचा, आमच्या पितरांचा उद्धार करायचा आहे, काय करावं लागेल? भागीरथा मी येते, तू तपश्चर्या केली, मी प्रसन्न झाले. भागीरथा, गंगा बोलते भागीरथाला, मी येते, काय करावं लागेल? पण माझा वेग लय भयानक आहे. मी जर वरून आले की डायरेक्ट पातळमध्ये जाते. माझा वेग सामान्य वेग नाही, हा वेग थांबण्याकरता एका बाबाला बोलावं लागेल. कोणत्या बाबाला? भोले बाबाला बोलावं लागेल. भोले बाबाची आराधना केली. डम 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 डम, ढिमिकी ढिमिकी डम डम. हे भोले बाबा, ए कैलासपती, भोले बाबाची आराधना केली. भोले बाबा प्रसन्न झाले. महादेवजी उत्तरेश्वर भगवान परमात्मा प्रसन्न झाले. भोले भागीरथा काय पाहिजे? महादेवजी गंगा येणार आहे, आमच्या पूर्वजांचा उद्धार करायचा, गंगा येणार आहे, काय करावं लागेल? भागीरथा मी गंगा येणार आहे म्हणल्यानंतर येऊ दे म्हणे. गंगा आली आणि देवाने कुठे ठेवली? स्वतःच्या जिटेमध्ये गंगा ठेवली बाबा. बर का बाबाजी, जिटेमध्ये ठेवली. भागीरथ म्हणला, देवा जिटेमध्ये गंगा नाही ठेवायची, मग गंगा तिकडं पाणी न्यायचंय मला आणि आमच्या राखीवर शिंपडायचंय, पूर्वजांचा उद्धार करायचा, तुम्ही तर जेटेमध्ये ठेवली. म्हणून जेटेमध्ये गंगा ठेवल्यामुळं महादेवाला एक नाव आहे. काय नाव आहे? गंगा गंगा धर असं बोला ना तुम्ही. काही नाराज आहे का माझ्यावर? काही नाराज नाही का? देवावर नाराज? एवढे दिवस देवाने का जिवंत ठेवलं आम्हाला? नाही ना. थोडस मोकळं बोलत चला ना. गंगाधर हे भगवंताला पडलेलं, भगवान महादेवाला पडलेलं एक नाव आहे, गंगाधर. मग सांगितलं, भगीरथा ठीक आहे, एक काम कर, तू पुढे चाल. देवाने काय केलं? महादेवाने जिथे म्हणलं केस उपटला, केस उपटला आणि असा खाली टाकला. गंगा वाहू लागली. भागीरथ पुढे पडतोय, गंगा पाठीमागे येते. भागीरथ पुढे पडतोय, गंगा पाठीमागे येते. ती गंगा आली आणि आल्याच्या नंतर कपिल मुनीच्या आश्रमामध्ये गंगा आलेली आहे. आणि आल्याच्या नंतर जे राख होते ना, ढिग राखीचे, त्या ढिगावरती ते गंगेचं पाणी गेलं आणि जशाच तसा देह पुन्हा त्यांना मिळाला. एवढी ताकद असते. हा विधी सामान्य नसतो. बरेच लोक याला सिरियसली धरत नाही, असं करायचं म्हणून करतो. पण एक लक्षात ठेवा, जर द्वेष घडला ना, आपल्या नातवाला परतून द्याला तो भोगावा लागतो. सामान्य दोष नसतो कोणताही गोष्ट. हे विधी करावा लागतो, हा खर्च करावा लागतो, हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण त्यात प्रवचनच का ठेवायचं? हाही मार्मिक मुद्दा असा आहे की प्रवचन ठेवल्याच्या नंतर देवाच्या नामचिंतनाचं, आपण मुखातनं देवाचं भजन घेतो, देवाचं नामचिंतन करतो, त्यातून आपला उद्धार होत असतो. देवाच्या नावात एवढी ताकद आहे, अमंगला सुद्धा मंगल करण्याची ताकद देवाच्या नावामध्ये आहे. एवढं देवाचं नाव पवित्र आहे, म्हणून ते पवित्र नाव आपण घेतलं पाहिजे. एक मिनिट आपण भजन करा सगळे मंडळी ना. मी पुढे म्हणेल, तुम्ही सगळ्यांनी टाळी वाजून पाठीमागे म्हणा. रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सगळ्यांनी म्हणा. हरी. रामकृष्ण 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 हरी. काय वाजवा एकदा मस्त सुंदर बाबा. तुम्ही आता एवढं जे नाव घेतलं ना, बरं का, एवढंच नाव घेतलं ना, तुम्ही दररोज एवढं नाव घ्या. ते म्हणतात होईल काय, तुमच्याकडून जे काही वाचिक मानसिक जे पाप घडलं, चालता चालता मुंगी मेली बाबा, बाहेर कळलंच नाही आम्हाला, एखादं पाप घडलं, कोणतं पाप माणसाकडून केव्हा घडेल सांगता येत नसतं. एखादं जर पाप घडलं, देवाचं नामचिंतन केलं ना तुम्ही, आता जे तुम्ही देवाचं भजन केलं 2 मिनिटं, या ठिकाणी उत्तरेश्वर देवस्थानचे आदरणीय महंत जयंतगिरी महाराज, एकदा टाळीवाजा महाराज करता विनम्र भावे अभिवादन करतो. आदरणीय महाराजांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही आता जी टाळी वाजवली ते देवाचं भजन केलं ना, पाठीमागे जे पाप झालं ना, ते जागेवर खाक झालं तुमचं. आता खाकच झालंय. आता मागचं जाऊ द्या, मागे झालंय पाहू नका आणि पुढे जामीन आहे तुका. मागचं पाहू नका, आता इथून पुढे तरी तुम्ही इकडे या, देवाचं भजन करा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्यांचा. ते आयुष्य दिलं देवाने, हे देव दिला ना. अहो तुम्हाला मला मिळालंय पण आपल्याला कळालं नाही. हो कळालंय का? हो बोला बोला. कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती, कळालं असतं तर लोकांनी गोवा मावा गुटखा मालिकचे निर्मल तंबाखू खाल्ली नसती, कळालं असतं तर बिडी सिगारेट वळलं नसतं, कळालं असतं मिस्त्री लाकडी नसती तपकी. अहो नाही कळालं लोकांना व्हॅल्युएशन. का कळालं नाही? हा देव, या देहाची अपेक्षा स्वर्गातले देव कसं आहे ते सुद्धा मनुष्य देहाची अपेक्षा करतात राव. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा, इथं मृत्यू लोकात जन्म मिळावा. अव ज्यांनी अमर पिले, जे अमर पदाला प्राप्त झाले, त्यांना सुद्धा वाटतंय आम्ही मृत्यू लोकात जावं. बरं का, हे सामान्य नाही भेटलं तुम्हाला आम्हाला. हे जे मिळालंय त्यांनी त्याच्या करता दिलंय. लोक प्रपंच करतात, संसार करतात, एक दिवस घेऊन तू पुरी निघून जातात. हे जे दिलं देवाने, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायन गुण तयाचे, जोया भिवरेच्या तिरी, कट धोरनिया करी. 3.5 हाताचा नरदेव दिला देवाने, आउट हात का मानव देह, भगवान ने तुम्हें दिया, अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमा न खोया. माझ्या दादांनो, माझ्या भावांनो, 3.5 हाताचा नरदेह दिलाय. स्वर्गातले देव अमरत्व पदाला प्राप्त झाले, पण ते लोकांच्या देहाची अपेक्षा करतात. लोकीचा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्म आलो माऊली आणि दास विठोबाचे झालो. आपण भाग्यवान माणसं आहेत, ते पंढरीनाथाचे दास झालं. अहो एवढं नरशरीर दुर्लभ आहे. एक मोठं वाक्य बोलतो मी टीव्हीवरती बोलून गेलोय, तुम्हाला आवडलं तर टाळी वाजवा बरं का. ऐका, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबाऱ्यासारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिळेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जेठीसारखी दीर नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरासारखा शिवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोणा इतकं लबाड नाही, कावळ्या इतकं धूत नाही, काजळ इतकं काळा नाही, लढा इतकं मऊ नाही, आणि माणसाच्या शरीरासारखं दुसरं कुणाचं शरीर नाही मंडळी. एवढं पवित्र शरीर दिलं राव तुम्हाला, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, आणि जो अच्युत सर्व काळ पवित्र शरीर दिले देवाने, म्हणून त्याला विसरता कामा नये. तुम्ही म्हणता महाराज आमच्याकडे पैसा झाला, आता देवालाच मानतच नाही आम्ही. आता नाही मानत देवाला, सत्ता आहे आमच्याकडं, प्रॉपर्टी आहे, इस्टेट प्रॉपर्टी, धंदा, बँक बॅलन्स, एलआयसी पॉलिसी, बचत गट, लाडकी बहीण योजना, हे सगळं माल आमच्याकडे आलाय महाराज. पैसा नाही आलाय, मान आलाय, मान आला, आम्ही विसरू देवाला. महाराज म्हणले तुम्ही जर देवाला विसरलात, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. देवाला विसरता कामा नाही. अहो देवाने काही माणसाला साहेब दादा नुसता ऍटिट्यूड निघू आला, तुम्हाला नाही आम्हाला बी बरं.
तुमचं सांगत नाही, आम्हाला सुद्धा ऍटिट्यूड युग आला, अहंकार गर्व झालाय. मी तर देवाच्या देवळात गेला एकच होतो, देवा मला काय द्यायचं दे, आणि नसलं द्यायचं नको देऊ, फक्त मला अहंकार गर्व देऊ नको. एवढं शिका फक्त, बाकी काय नाही. आज माणसं प्रत्येक गोष्टीत प्रत्येक क्षेत्रात अहंकार झालाय, प्रत्येक गोष्टीत अहंकार झालाय. देवाला फक्त मला देवा आम्हाला अहंकार नको रे बाबा, आम्हाला साधं बोळे ठेव. तुम्ही जशी भक्ती करायला देवा आमची बोळी भक्ती आहे, पण तू करून घे. 40 लाखाची माडी आहे साहेब, किती बोला की राव, 40 लाखाची माडी आहे आणि 20 लाखाची गाडी आहे आणि 100 एकर बागेत जमीन आहे. आवाज दाबला इकडे बस. 40 लाखाची माडी आहे. केवढ्याची माडी आहे? 40 लाख. गाडी केवढ्याची? हा तुम्ही हुशार आहे राव. टाळी वाजा एकदा, टाळी वाजा. हेलाही कळतं मला, आम्हाला आता गाडी माडी बंगला हेलाही कळतं. पण एक सांगू का, पूर्वीच्या घरापेक्षा आताचे घर जे आहेत ना ते चांगले आहेत. बरोबर? कुशाला म्हणतात राव. एक लक्षात ठेवा, पूर्वीची जी माणसं होते त्यांच्याकडे माणुसकी होती. तुम्ही म्हणता काय म्हणाले साहेब, पूर्वीच्या माणसाकडे माणुसकी होती. ही म्हातारी माणसं आहेत ना, मला तर वाटतंय परमेश्वर माऊली मरूच नाही, खरंच मरू नये. हे घराचा आधार असतात, घराचा खांब असतात. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवे जनार्दन, जेथे वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविते. सामान्य माणसं नाही हे, अनुस्थिती सामान्य सकळा, सामान्य माणसं नाहीये. एक लक्षात ठेवा, खांब असतात, घराचा खांब. हे सामान्य माणसं नाही, विसरायचं कामा नाही. काय सांगत होते जेव्हा विसरून माझा आता असं असते. तुम्ही इकडे बसले विसरून काय सांगत होतं मला माहिती, फक्त तुम्हाला विचारायचं आहे मला. हे बी बरोबर आहे, टाळी वाजवा. पण मूळ विषय आपला आहे, 40 लाखाची माडी आहे, 20 लाखाची गाडी आहे, हे इथं चाललंय आपलं, लक्षात ठेवा. माणसाच्या मूलभूत गरज आहेत, अन्न वस्त्र आणि निवारा. या माणसाच्या मूलभूत गरज आहे. हे बघा, माणसं जी जुनी होती ना, खरं ही चांगली माणसं होती, कारण त्यांचं जेवण सुद्धा चांगलं होतं. आम्ही आता माऊलीकडे रात्री ते म्हणले, बाबा आमच्याकडे प्रसिद्ध आमटी आहे म्हणे, खा म्हणे, लय भारी आहे तुमच्या भागातली. खरोखर त्यांचं प्रेम आहे हो. आणि काही काही माणसं म्हणतात हे जशी क्रिया विद्येचं ते असं. हे बघा, आपण जर हॉटेलमध्ये गेलो ना, हॉटेलमध्ये 100 लोक, नाही, मी मुद्दाम साईडला बोलतो माईक पासून. हॉटेलमध्ये जर गेलो ना, हॉटेलमध्ये 100 लोकांनी चमचे तोंडात घातलेले असतात. 100 लोकांनी. बरं, जो हॉटेलचा मालक आहे ते कोणत्या जातीचा आहे माहितीये का तुम्हाला? ते स्वयंपाक करणारे बाई कोणत्या जातीची माहितीये का तुम्हाला? मग तुम्ही सांगा, देवाचं भजन केल्यानंतर जे अन्न असतं ते अन्न नाही, ते महाप्रसाद असतं. तर सामान्य नसतंय, कोणतंही असतंय. तुम्ही त्यात काही असं गैरसमज करत जाऊ नका. पण तुम्हाला इथं यावं लागेल. तुम्ही ऐकलंच नाही काही, नाही अन्न परब्रह्म, अन्न परब्रह्म आहे. पण देवाचं भजन, त्याचं चिंतन, टाळी वाजवली, भजन केलं की ते प्रसाद होत असते. लक्षात ठेवा, सामान्य राहत नसतंय. अन्न आणि 2 वस्त्र. आमच्या तिकडे झालेलं आहे, काय मावशीला एवढ्या साड्या आहेत, तिनं साड्याचं कपाट उघडलं, साड्या तिच्या अंगावर पडल्या, मिली ना ती. एवढ्या साड्या आहे. अहो खाण्यात माणसं किती पुढे गेले मला सांगा. पूर्वीच्या काळात गोड खायचं असलं तर तुम्हाला केव्हा भेटत होतं? सणावाराला भेटत होतं. आता कसं आहे, आताच्या काळात रोज म्हणलं तरी काय नाही ना. पैसा तुम्ही म्हणलं मला आज स्वीट खायचं, लगेच आणतात गुलाबजाम विकत. लगेच जे पाहिजे ते तुम्हाला, कलाकंद, पेढा एका मिनिटात. पूर्वी भेटत नव्हतो. दसरा दिवाळी असली का लय आनंद वाटायचा, दिवाळीचा असला सण लय आनंद वाटायचा, का कपडे नवीन भेटायचे, खायला चांगलं भेटायचं. दिवाळीचं सणाचं, दिवाळीचं फरसाण खायला भेटायचं, दिवाळीचं लय आनंद वाटायचा. आज माणसं खाण्यात सुद्धा पुढे आहेत का नाही? काल एक जण माझ्यासोबत आला, गायक होता, त्यांनी 17 धपाटे खाल्ले आणि 2 बिस्लऱ्याच्या बाटल्या पाणी पिलं. मी त्याला म्हणलं, एवढं खात असतात करा? तो म्हणला, बाबा हे नाश्ता आहे नुसता माझा. मी म्हणलं, हा का गाव खातो का काय? माणसं खाण्यात पुढे आहेत आज, कोणत्या गोष्टीत, प्रत्येक गोष्टीत पुढे. आज माणसाला बंगले सुद्धा झाले, पण साहेब परमेश्वर माऊली मोठे कोटी रुपयाचे बंगले बांधलेत लोकांनी, पण हरवले माणसाच्या चेहऱ्यावरचं समाधान. हे लक्षात ठेवा. ते समाधान इकडे तिकडे बाजारात भेटत नाही,
गाडी बंगला निष्ठेत अन्न वस्त्र हिच्यात समाधान नाही भेटत. समाधान भेटते फक्त आणि फक्त अंतकरणापासून भगवंताचं केलेलं भजन, अंतकरणापासून देवाचं केलेलं नामस्मरण, त्याची केलेली भक्ती, त्याच्यात समाधान मिळतंय. मनुष्य शरीर मिळालं पण लोकांना कळालं नाही कळालं का? फुकट मिळालंय ना, नाही कळालं. एक लाख वाक्य बोलतो मी. नारळाला डोळेत, ऐका लाखातलं वाक्य, नारळाला डोळेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. चहा प्यायच्या कपाला कान आहेत पण कपाला ऐकू येत नाही. कांगव्याला दात आहेत पण कांगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टेबलाला पाय आहे पण टेबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वराने भक्ती करण्याकरता, परमार्थ करण्याकरता सगळं काय अनुकूल केलं पण बऱ्याच माणसाला कळत नाही. अहो देवाने सगळं दिलंय ना. हे नर शरीर 3.5 हाताचा नरदेह दिलाय. आउट हात का मानव देह भगवान दे तुम्ही दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहत जमाना कोया. देवे दिला देह भजना गोमता तुया झाला फाटा भादिकेचा. हा देह दिला देवाने भजना करता दिलाय. म्हणून ज्ञानोबा म्हणतात अर्जुना, भगवंत म्हणतात अर्जुना, हे अर्जुना, जो देह रूपी गावाला आला ना, ज्याचा जन्माचा सोहळा झालेला आहे ना, निश्चित त्याचा मृत्यूचा सोहळा होणार आहे. हे 2 शब्द लय मस्त मस्त इकडे बघा. कोणते? जन्म, मृत्यू. हे सोहळा आहे ना, कोणता? जन्माचा. त्या सोहळ्यात जरा आनंद आहे. पाठीमागच्या फॅमिलीला आनंद आहे ना. मुलगा जन्माला आला, पुत्र जन्माला आला, वंशाचा कुलदेवत आला, गावात शिरणी वाटा, गावात पेढे वाटा, हातीवर मिरवणूक. मुलगा जन्माला आलाय, लय दिवसांनी मुलगा जन्माला आलाय. 5 नंबरला आलाय, मग परमेश्वर नाव ठेवा. मुलीच्या नंतर आलाय, आनंद वाटतो बापाला. बापाला आनंद वाटत असतो. पण ह्यो जो सोहळ्यात आनंद वाटतो, पण ह्यो जो सोहळा आहे ना, हिच्यात रडवतो माणसाला. आता तुम्हाला जे दुःख झालंय ना, ती या सोहळ्याचं आहे. नला म जोडला की जन्म तयार झाला आणि मला तला खालून तोडला की मृत्यू शब्द तयार झाला. हे लक्षात ठेवा. पण हा सोहळा रडवतो माणसाला. पण मंडळी, माझी विनंती, हे बघा, ह्या सोहळ्याला आलेलं जन्माच्या, या सोहळ्याला तुम्हाला मला एक दिवस जाणार, तिकीट कटणार आहे आपलं. कोणाचं रिचार्ज मारलेलं कधी संपून सांगता येत नाही. कोणाचं 4 महिन्याचं, 10 महिन्याचं, वर्षाचं, 10 वर्षाचं, 100 वर्षापर्यंत रिचार्जची पॅकिंग आहे, अनलिमिटेड. कवा संपेल सांगता येणार नाही, कवा तिकीट कटेल सांगता येणार नाही. फक्त एक काम करा, या सोहळ्यापर्यंत जाईपर्यंत देवाचं चिंतन करा गड्या. निश्चित तुम्ही गेल्याच्या नंतर सुद्धा तुमचा उद्धार होईल. जन्माचा सोहळा आला की आनंद आहे, पण मृत्यूचा सोहळा आला की दुःख ऐसे. कबीरा, जब हम पैदा हुए जग हसे और हम रोए, ऐसी करने कर चलो कबीरा कि जब हम जाए ना तब जग रोए और हम हसे. माणसाचं मरण हसत हसत यावं. आपण गेलो ना, लोकांच्या डोळ्यात आनंद अश्रू यावा का रडणारे अश्रू यावा? अहो, आनंदाचे अश्रू हे वेगळे असतात जन्माच्या सोहळ्यात, आणि हे जे डोळ्याचे अश्रू दुःखाचे अश्रू असतात. 2 अश्रू असतात माणसाचे. आनंद अश्रू म्हणजे अचानकच आनंद झाला, गपकन आजीला लॉकेट ड्रॉ लागला, आजीला हसता येणार, रडता येणार, आनंद अश्रू आले. का? लय दिवसांनी झालं. माणूस म्हणताना गरिबी होते, पण आज मुलांनी चांगलं केलं, माणसाच्या डोळ्यात पाणी येतं बरं का. आनंद लय झाला, ते मावानं पोटात डोळ्यातून बाहेर आनंद येत असतो. आनंद अश्रू आणि दुःखाचे अश्रू असतात. हे जे अश्रू असतात ते माणसाला रडवतात, ते मृत्यूचे अश्रू असतात. म्हणून एक काम कर, चला बसलेले मंडळी, चालताना असं चला गावात की लोकांनी आपल्याला जे हरी घातला पाहिजे. बसताना असं बसा गावात की कोणतरी चांगला माणूस आपल्या शेजारी बसला पाहिजे. आणि मरताना असं मरा की ज्यांना कॉल गेला त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे, असं जीवन जगा. नाही तर जन्माला आला ह्याला आणि पाणी वाहता वाहता मेला, का गए का नाही, आणि त्याला येतं कुछ नाही. अशी स्थिती माणसाची झाली नाही पाहिजे. आजही नाव मी घेतोय, आज आबाचं दशक्रिया विधी आहे, आज त्यांचं नाव मी घेतोय, कांतीलाल आबाचं. 10 दिवस झाले ते निघून गेले. का? माणसाचं जगणं असं असावं. गेल्यावर सुद्धा लोकांच्या डोळ्यात पाणी यावं, गेल्यावर सुद्धा लोकांना आठवणीनं रडावं, असं माणसाचं जगणं असं वगैरे आहे. म्हणून देवाने आपल्याला अनमोल किमतीचा निर्णय दिलाय.
देवरूपी गावावर आलाय, मरण निश्चित येणार आहे. पण ऐका, जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत मंडळी त्या देवाचं नामचिंतन तुम्हा आम्हाला करावं लागणार आहे, त्याचं भजन तुम्हा आम्हाला करावं लागणार आहे, त्याचं भक्ती तुम्हा आम्हाला करावं लागणार आहे. ते केल्याच्या नंतर निश्चित तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आज खऱ्या अर्थाने कैलासवासी कांतीलाल आबा यांच्या दशकिरा विधी आहे. आज या ठिकाणी याचा आवाज वाढव. आज या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहे. सगळ्यांना माझे हात जोडून पोटतिडकीला विनंती आहे, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा गड्या. आई वडील पात्र आकाशाच्या उंचीचं मी रोज सांगतो महाराष्ट्रामध्ये. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. किती प्रेम करतात तुम्ही आयुष्य हाडाचे काढ करतात, रक्ताचं पाणी करतात, वेळचा दिवा करतात, हाताचा पाळणा करतात. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनात ईश्वरासमान बाप निघून गेला त्यांना विचारा आई बापाची किंमत. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. आज त्या मुलांना विचारा, पाठीमागच्या परिवाराला, आज देवाने आम्हाला सगळं काही दिलंय, पण आज पहाडासारखा बाप आमच्याला दिसत नाही घरात. आबा दिसत नाही. घरामध्ये जर गेलो, आबाच्या फोटोकडे पाहिलं तो उर्बरले, तो कंठ दाखवून तो देवा पाहिलं काय चुकलं आमचं. आमच्या सोन्यासारख्या वडिलाला घेऊन गेलास देवा. आज मुलं स्वतःच्या पायावर उभा आहे, सगळं काही आनंद आनंद आहे, सगळ्याच कल्याण झालं. पण आज 10 दिवस झाले मोठं दुःख पांडुरंगाने आमच्या पदरात टाकले. पांडुरंगा काय चुकलं देवा, आमचं काय अपराध. आज तू त्यांना घेऊन गेलास, बरोबर मेलकंठ दाखवले मंदिर तुमचा. म्हणून माझी विनंती, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. आई वडील पात्र आकाशाच्या उंचीचे आहे. आई घराचं मंगल, बाप घराचं अस्तित्व गड्या. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हाताचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांडुरंगाच्या हातातली काठी. हा म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर, ईश्वराचे वास्तव जिच्यामध्ये सज्जन हो तिला आई म्हणतात. अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे, पण आई विना भिकारी साहेब, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकांचा स्वामी आहे, पण आई नाही ना, तो देव सुद्धा भिकारी झालाय. हो किती प्रेम करते आई. ऐका, डोळे मिटून प्रेम करते साहेब, तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वाटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. आई तुकोबारा वर्णन करतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आई कळवळ्याची जाती करू लाभ हवी म्हटली ती प्रेम करते. हो या जगाच्या पाठीवर दादा तुम्हाला मला, तुम्ही दिसायला चांगले असले, मी दिसायला चांगला असला की लोक तुमच्या प्रेमात पडतात. तुमचा पैसा पाहिला ना लोक तुमच्या प्रेमात पडतात. तुमची प्रॉपर्टी, घरदार, बांगला पाहिला, शेतीवाडी पाहिली का लोक तुमच्या प्रेमात पडतात. पण तुम्ही ज्यावेळेस पोटात असतात ना, 9 महिने 9 दिवस ती माय गोळ्यासारखं सांभाळते. पोटच्या एकदम असं सांभाळते. तुम्हाला किती त्रास होतो, तिला वेदना होत्या, पण कधी तक्रार करत नाही ती माय माऊली. अहो तुम्ही दिसायला काळे का दिसायला सावळे का दिसायला गोरे, ते आईला काही माहित नसतं गड्या. मुला मुलगा का पांढरा आहे का फुला काय माहित नसतं आईला. पण तुम्हा मला राजा होती, आई पोटामध्ये सांभाळते ना. तुमचा चेहरा न पाहता साहेब तुमच्यावर प्रेम करते ना, ते पात्र आईच असतं. हे लक्षात ठेवा. किती प्रेम करते. 60-65 वर्षाची माई आहे. पांढरे केस झाले, सुख त्यावेळेला गालाच्या खाचड्या, म्हातारी झाली, थकली, बंगल्याच्या समोर बसली आणि तिची मुलगी तिला भेटायला आली ना, 30-35 वर्षाची, ती माहेरातली माय त्या मुलीची पिशवी रिकामी कधी देत नाही. काय देत पिशवी, पिशवीमध्ये लोणचं टाकते, गायडे घेऊन जा, तुझे मुलं खाते.
तुला माझ्या हातचं लोणचं आवडतो ना, डाब्यामध्ये ठेवला, गाडीत घेऊन जा. हे पापड्या आहेत घेऊन जाय, त्या कुरड्या आहेत घेऊन जाय, हरभऱ्याची डाळ देते, तुरीची डाळ देते, मटकी देते, आई मुलीच्या पिशवीमध्ये घालत असते. हा भाजीपाला घेऊन जा, हा भाजीपाला भेटत नाही का, शेवग्याच्या शेंगा देते, पिशीत बसर म्हणून तुकडे तुकडे करून माय मुलीच्या पिशीत घालते. वेगवेगळी माया होते आईची. म्हणते हे बायडे हा भारीचा तांदूळ आहे घेऊन जाय, हा 10-5 किलो तांदूळ घेऊन जाय. भेटत नाही का, भेटतोय. पण प्रत्येक घासाला आईचा चेहरा डोळ्याच्या समोर उभा राहिले. नातवाने नातू पत्रून गाडी जर खाल्ला ना, आजीचा चेहरा डोळ्याच्या समोर उभा राहील म्हणून प्रेम करत असते. लोक म्हणतात माय मरो आणि मावशी उरो. नाही दादा, आईची दादा मावशीला नाही घेता येत बरं. नाही, आई आई असते. स्त्रीच्या जीवनात माहेर कुठपर्यंत ताई तुमच्या जीवनात जोपर्यंत माहेर आहेत, आई जिवंत आहे, माहेर आहेत, बाप जिवंत आहे, तोपर्यंत स्त्रीच्या जीवनात माहेर आहे. माय बाप हक्काने चपला सोडण्याचा उमरा असतो स्त्रीच्या जीवनात. एकदा का माहेरातली आई निघून गेली, माहेरातला बाप आवा निघून गेले ना, फक्त फोटोकर पाहून टचकन डोळ्यात पाणी उडबर होतो, खंड दाखवून होतो. देवा आमचं आयुष्य कमी केलं असतं आणि आम्हाला दिलं असतं तरी चाललं असतं. देवा एवढं सोन्यासारखे आमच्या देव माणसाला घेऊन जायला नव्हतं पाहिजे रे पांडुरंगा. उर्बर तो कंठ दाखवून आठवणी रडवतात. महिला मंडळी माहेरात जोपर्यंत मायबाप जिवंत असतात ना, तोपर्यंत पिशवी कधी रिकामी येत नाही येत. एकदा मायबाप गेले ना, पाहुण्यासारखं उभा राहिला दाराच्या समोर. लक्षात ठेवा, आई वडील असतात. बऱ्याच माता भगिनी साहेब देवाच्या सणाला नाही गेल्या. भाऊ जर प्रेम करतील नाही करत नाही असं म्हणणार नाही, पण आई वडील जे प्रेम करतात ना तसं प्रेम नाही करणार. साडी घेतील पण सुतात फरक राहील. हे लक्षात ठेवा. प्रेम करत असतात गड्या, फार प्रेम करत असतात. आई घराचं मांगल्य तर बाप घराचं अस्तित्व आहे. आज एका बापाच्या संबंधाने मी दुष्क्रिया विद्येचे प्रवचन करता तुमच्या समोर बसलेलो आहे. मंडळी, बाप असा असतो, आवाज दे, बाप हा घराचा पाया असतो. बाप एकदा का पाया खचला ना बाबा, घर कोसळायला वेळ लागत नाही. लक्षात ठेवा, बाप संकटाशी सामना करणारी तलवार असतो, संघर्षाची ताकद असते. बाप म्हणजे जगण्याचे माप, बाप म्हणजे पाठीवरची ताप, जो किती रागवला तरी त्याची माया आमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशक देणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिकड बोलला ना आयुष्यभर त्या बापाची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस बाप. म्हणून त्या बापाची सेवा करा. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. देवागामी दशक्रियेच्या विद्येच्या माध्यमातून प्रवचनाच्या तळेकर परिवाराच्या वतीने लांबून आलो तुमच्याकरता. ऐका, आई वडील हे असे असतात साहेब, आपल्याला जर चांगलं कळायला लागलं ना, त्यावेळेस ते कधी तुम्हाला अर्ध्यावर डाव सोडून निघून जातील सांगता येत नसतं. किती दिवसाचे सोबते असतात होते आपले, 8 दिवसाचे सोबती नसतात. म्हणून सांभाळा त्यांना. कोटी रुपयाचा बंगला बांधा, भगवंताच्या कृपेने 2 कोटीचा बंगला बांधा. तर त्या बंगल्याची शोभा, समोर बंगल्याच्या समोर चौपाईमध्ये पाळण्यात एका बाजूला म्हातारी आई बसलेली असल्या आणि पाळण्यामध्ये चौपाईमध्ये एका बाजूला म्हातारा बाप बसला असल्या, खरी शोभा तुमच्या बंगल्याची असते. लक्षात ठेवा, खरी शोभा असते. घरात बंगल्यात मायबाप असले की शोभा असते. आणि लहान मुलं असले ना घरात, गोकुळासारखं घर वाटत असतं. म्हणून शोभा असते गड्या. म्हणून त्यांना सांभाळा. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव मुलीमध्ये असतो. मुलगा खांद्याला खांदा देऊन राहणार आहे, बापाला माहिती आहे. पण माझी मुलगी लोकांच्या घरी जाणार आहे. मुलीचा जन्म झाला, बाप म्हणलं लक्ष्मी जन्माला आली, धनाची भरभराटी झाली. बाप बाजारात गेला, किंमधून बापाने बूट आणला आणि मुलीच्या पायात घेतला. मुली आनंद वाटला, मुलगी उड्या मारू लागली. आठव्या जरा लहानपणी कसे सांभाळ त्याला, उडी मारू लागली. गरीब होती बापाची, मुली म्हणली पप्पा माझ्या मैत्रिणीला बारीतला ड्रेस आहे, मला ड्रेस आणा. हे बघा,
ताई काका, पंढरपूरचा पंढरीनाथ जर प्रसन्न झालेला पांडुरंग द्यायला उशीर करेल, पण बाप नावाचा देव जर प्रसन्न झाला नाही, एका मिनिटात मुलीने इच्छा करा, एका मिनिटात बाप धावत धावत घेऊन येतो. देव प्रसन्न झाला तर यायला उशीर करेल, पण बाप नावाचा देव असा आहे तो धावत धावत येतो. तुम्ही जर बाजारात गेले बाबा दादा, तुम्ही तुमच्या आवडीची वस्तू कधी घरी आणत नाही, कॅडबरी आणतील का? मुलीला कॅडबरी आवडते, चॉकलेट आणतात, तुमची आवड वेगळी ठेवतात. तुम्ही आवड सांभाळतात मुलाची आणि नातवाची नातीची आवड सांभाळतात. तुम्ही त्यांच्या आनंदात तुमचा आनंद सांभाळत असतात. म्हातारपणी माणसाचा मित्र खरा असतो कोण माहितीये का? नात मित्र असतो. आजोबाचा तुमचा मित्र नात असतो आणि नातवाचा पहिला मित्र आजोबा असतो, लक्षात ठेवा. फार प्रेम करत असतात. मुलाला 500चा ड्रेस घेतो, मुलीला 5,000चा ड्रेस बाप देत असतो. का? पारख्याचं धन आहे. आज माझ्या पाशी उद्या लोकांच्या घरी माझी मुलगी जाणार आहे. बापाचं पात्र मोठे गड्या. सासू कशी असेल, सासरा कसा, देर काय माहित असतं. प्रेम करत असतो, आनंद आनंद वाटत असतो. नंतर तिचं लग्न जमलं त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा बाप रडत असतो बरं का. इथं बसलेला किती दगडाच्या काळजाचा बाप असून द्या, तो मुली करता आयुष्यात पहिल्यांदा रडत असतो मुलीचं लग्न जमलं तेव्हा. दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी, आणि तिसऱ्यांदा बाप रडतो पुढचा मुलगा ज्यावेळेस वेगळं राहायची भाषा करतो त्यावेळेस बाप रडत असतो. मला सांगा बरं का केव्हा संपायचं, सांगा मला फक्त. मला सुचना द्या, नाही तर मी संपवणार नाही कवर पण. हा हा मला सूचना द्या तसे बरं. 49 ला 49 तर झाले. मुलाला 500चा ड्रेस घेतला तर बाप मुलीला 5,000चा ड्रेस घेतो. का? लोकांच्या घरी माझी मुलगी जाणार. बाप सांगतो तुम्हाला, बापाच्या संबंधाने मी इथं प्रवचनाला बसलोय. बाप काय असतो? बापा मुलावर प्रेम करतो, पण विशेष प्रेम मुलीवर असतं. ताई लय प्रेम करतो. लग्न जमलं का मुलीचं, त्याला चेन पडत नाही, त्याला झोप येत नाही त्या बापाला. मुलगी म्हणते पप्पा माझं लग्न जमलं म्हणून तुम्ही रडताय का? नाही. मग तुम्ही रोज एक भाकर खातात, आबा आज अर्धीच भाकर खाल्ली का? काही खरं सांगू का? अगं तुझं लग्न जमलंय, तू लोकांच्या घरी जाणार. नाही काळजी वाटते का? कधी थकून आलं की म्हणून तू तुम्हाला म्हणायची पप्पा पाणी घ्या, पप्पा चहा घ्या म्हणायची. मुलाने पण सांभाळ केला माझा, पण ताई तू फार सांभाळ केला. बाप सांगतो मी तुमचा आमचा सगळ्यांचा बाप सांगतो कसा असतो बाप. थोड्या दिवसानं तुझं लग्न जमलंय आणि थोड्या दिवसानं लोकांच्या घरी नांदायला जाणार आहे का ताई? दर्जाचा बाप पहिल्यांदा रडला, दुसऱ्यांदा लग्नाच्या दिवशी रडला, आणि तिसऱ्यांदा बाप रडला. पुढचा मुलगा ज्यावेळेस वेगळी निघायची भाषा करतो ना, त्या दिवशी तो बाप दसदसा रडल्याशिवाय राहत नाही. त्याला वाटतं काय पराभव म्हणून माझा मुलगा वेगळं राहायचं म्हणतो. लग्नाच्या दिवशी तर रडतोच रडतो. अहो जनकपुरीचा जनक राजा सीते करतात हंबरला फोडून रडतोय. कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता. या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखुबाई करता. राजाने उभं आयुष्य तुमच्या आमचे करतात हे केलं, पण बाप होता कसा रडला. राजांचा मुलगा सुद्धा रडला, शिवपुत्र संभाजी महाराज. तेव्हा रडले माहितीये का साहेब? धर्मवीर तुम्ही पाहिला असेल चित्रपट. स्वतःच्या मेवण्याने दगा फटकेबाजी केली शंभूराजाला. तळ कोकणात होते, ओढत ओढत आणलं सोबत कवी कलश होता. बहादर गडाला शंभूराजाला असं बांधलेलं आहे. औरंगजेब बोलता चला चल बोल संभाजी, कहा रखा हिंदुस्तान का खजिना, कौन कौन सरदार जे तुम्हारे साथ, चल बोल संभा, गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा, आंखें नचूंगा, चल बोल संभा. अरे कन्नडला सह्याद्रीचा छावा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे. शंभूराजे बोलतात की औरंगजेब आम्हाच्या मराठ्यांच्या नादाला लागू नकोस, आमच्या वाटेवर जाऊ नकोस. आमच्या वाटेवर जाशील तर आम्ही तुझी वाट लावल्याशिवाय राहणार नाही. हा इतिहास मराठ्यांचा आहे. आखिर बार पूछ रहा हो, संभा चल बोल, गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा. असंख्य वार शंभूराजाच्या अंगावर मरण किती भयानक आला ऐका शंभूराजांना. बाप सांगतो तुम्हाला, असंख्य वार गुडघ्याच्या वाटा काढल्या, बोट कट केले, जखमीवरती मीठ चोळलं.
किती त्रास केला त्यांनी धर्मा करता, देवा करता, देशा करता, या रयते करता, स्वराज्य करता असंख्य वार केले. शंभूराजे बोलतात की औरंग्या, एक संभाजी मर सकता है लेकिन एक संभाजी बेईमान नहीं हो सकता. शिवाचे बछडे आम्ही शिवाचे बछडे, शिवाचे बछडे जगतात ते शिवासारखे आणि शिवाचे बछडे मारतात ते शिवासारखे. ज्यावेळेस शंभूराजांना साखळीने बांधलं, साहेब झालंय माझं टचकन डोळ्यात पाणी आलं. का? मला साखळीने बांधलं म्हणून रडत नव्हते, मला कैद केलं दुश्मनाने म्हणून रडत नव्हते. का रडत होते? की आजच्या दिवसाला माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर माझ्या बापाने अनेक अडचणीचा पराभव करून, सामना करून मला संकटातून सोडलं असतं. बाप ज्याला जीवनातला आधार निघून गेला, म्हणून बाप असतो सांभाळा माझ्या राजांनो, त्यांची सेवा करा. आई वडिलांची सेवा केल्यावर काही कमी पडणार नाही. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला, गो मातेची सेवा करा. गौवा से क्या नाता है, तर गौवा हमारी माता है. एक गाय अशी ती 25 माणसाचा सांभाळ करते. गाय सामान्य नाही. ज्या वेळेस दैत्य माजले होते, साधूला ब्राह्मणाला त्रास होऊ लागला, त्यावेळेस ते पृथ्वी मातेने गायीचं रूप धारण केलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्री वाय, तो सांगत असे डोळ्यात आसू आले, सांगितलं राक्षस दैत्य त्रास देऊ लागलं. गायीने सांगितलं ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने सांगितलं काळजी करू नका, देवकीच्या उदरी भगवान परमात्मा तो नारायण प्रगट होणार आहे. श्रावण महिना आहे, वार बुधवार आहे, रोहिणी नक्षत्र आहे, रात्रीच्या 12 वाजता तो कृष्ण परमात्मा येणार आहे आणि गो ब्राह्मणाचं गायीचं रक्षण करणार आहे, साधूचं रक्षण करणार आहे. म्हणून गायीची सेवा करा. मोठं दुर्दैव आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक कत्तलखाने पाहायला भेटतात साहेब. कत्तलखाने किती त्रास होतो त्या गायीला, भयान त्रास होतो. तुमच्या अंगावर शहारा उभा राहील, गरम उकळतं पाणी त्या गायीच्या अंगावर टाकल्या जातं, किती त्रास होतो गायीला. गरम उकळतं पाणी टाकल्या जातं, गायीची कातडी सोडल्या जाते आणि एखाद्या मशिनीमध्ये घातलं जातं गायीला. ऐका, 1 मिनिट घेतोय तुमचा, थांबतोय. मोठ्या मशिनीमध्ये गायीला घातल्या जातं, ओढून पाटा असा दांड दिशेने पाडतो साहेब, 2 भाग त्या गायीचे होतात. एवढा त्रास होतो त्या गायीला. म्हणून माझी विनंती, म्हातारी गाय झाली ना, विकू नका कसायला. त्या गायीची सेवा करा. गोशाळेमध्ये गोमाता मंदिर आपल्या गावामध्ये, भाग्यवान माणसं एकदा टाळी वाजवा जरा जोरदार. माऊली गायीची सेवा करतात. मला त्रास होत होता महाराज आल्या आल्या. मला आजही तुम्ही माझ्या शब्दावरून ऐकला असेल, मला ॲलर्जी, सकाळी मला जमत नाही, मी सकाळचे प्रोग्राम घेत नाही कार्यक्रम, मला ॲलर्जी, मला सिंकाचा त्रास आहे. मला माऊलीनं आहे ना रात्री ते हे दिलं, काय औषध दिलं, ते औषध, आणि ते औषध लावलं मी, तर मला एवढं भारी वाटायला लागलं ना. खरोखर आयुर्वेदिक औषध नॅचरल, ते नॅचरल असतंय. मला खरोखर स्वाभिमान वाटू लागला. तुमचा नाही स्वाभिमान वाटू लागला, हा यांचा स्वाभिमान वाटू लागला. टाळी वाजवायच्या करता. का? त्यांनी ते प्रोडक्ट तयार केले, तुम्ही नाही केले ना. तुम्ही केले असते तुम्ही म्हणलं असतं मी, पण यांनी ते केलंय. आपली जिंदगी सगळी गायीसारखी समर्पित केली. म्हणून माझी विनंती, गोमातेची सेवा करा. प्रत्येकाने देशी गायीची, आपल्या गावठी गायीची सेवा करा. गाय काही कमी पडून देणार नाही. देव देश आणि धर्माची सेवा करा. आणि पंढरपूरच्या पंढरीनाथाकडे विनंती करतो, कांतीला लाभा जाऊन आज 10 दिवस पूर्ण होत आहे. यांचा दशक्रिया विधी आहे, समापन्न झाला. ब्राह्मण काका सगळे पाहुणे मंडळी, नातेवाईक, इष्ट परिवार सगळे मंडळी उपस्थित आहेत. देवा यांना आता तुमच्या पायाच्या ठिकाणी जागा द्या, एवढीच मी इच्छा करतो. एवढं तळकर परिवाराला आबाच्या जाण्याने दुःख झालं. या परिवाराला दुःखातून पेलण्याकरता पंढरपूरच्या पंढरीनाथाला विनंती आहे, यांना एवढ्या मोठ्या दुःखातून पेलण्याकरता तू यांना उदंड शक्ती दे. आणि माझ्याकडून या आबाला भावपूर्ण श्रद्धांजली मी समर्पित करतो. आणि माझ्या लांबत्या वाणीला पूर्ण विराम. नोंदते पुरते अधिकचे सरते करून घ्यावे तुमचे विनंती असे. पायाच्या प्रसादे काही बोलून विनोदे, मज क्षमा करणे नोहे संत्यक्ती नया उपदेश तुमचे बडबडिले शेष. तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. संत ज्ञानोबरायांची ओवी घेतली. 18व्या अध्यायातील 101 क्रमांकाची ओवी आहे. जन्माला आल्याच्या नंतर मृत्यू निश्चित आहे. देहरूपी गावाला आल्यानंतर मरण येणारे ना म्हणू नये. धनंजया जयापरी विठाला 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्व